नमस्कार. मी इथं आज दगडाची उखळी घेतलेली आहे. तर नवीन उखळी एका दिवसामध्ये वापरण्यायोग्य कशी तयार करायची ते आपण आज बघूया. तर त्याच्याकरता उखळी आणल्यानंतर तिला स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे. माती आणि धूळ वगैरे असते तर ती आपण सुरुवातीला अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि नंतर उखळीमध्ये भिजवलेला तांदूळ किंवा बाजरी, ज्वारी जे काही असेल ते आपण असं कुटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, दगडाची कर असते ती निघून जायला आपल्याला पटकन मदत होते. तर अशा काही वस्तू आपल्या घरात असतात की त्याच्यामुळे जर उखळामध्ये कुठल्या सुरुवातीला उखळीमध्ये जाता असो की त्याचे कर निघावे त्याच्यासाठी ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं असतं. तर आता ही पेस्ट होईपर्यंत तांदूळ कुटल्यानंतर त्याच पेस्टने आपण पूर्ण उखळी घासून घ्यायची आहे. नंतर आपण हे उकळ स्वच्छ साफ करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीरीच्या, मेथीच्या किंवा शेपूच्या जी भाजी निवडलेली आहे त्याच्या काड्या टाकून परत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कुटायचं आहे. तर असं 2-3 वेळा काही टाकून जर आपण कुटलं तर ह्याची कर अगदी पटकन निघते. आणि नंतर आपण ह्या काड्या पण रस निघेपर्यंत कुटून घ्यायच्या आणि नंतर काढून घेऊया. परत आपल्याला उखळ स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कणिक कुटायचे आहे. तर कणिक आपण त्याच्यामध्ये ह्याच्याकरता कुटायची की बारीक बारीक जे कण असतात ते चिकटून ह्या कणकेला येत आहेत तोपर्यंत कणिक आपण ह्याच्यामध्ये कुटून घ्यायचे आहे. तर बघू शकता कुठेही थोडे पण कण ह्या कणकेला चिकटून येत नाहीत, म्हणजे आपली उखळीची कर पूर्ण निघालेली आहे. तर थोड्या वेळ अशी कणिक कुटून घ्यायची आहे. कणिक अगदी स्वच्छ निघत आहे. त्याच्यामुळे आपण आता ह्याच्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं आता कुटायचं आहे. तर सुक्या खोबऱ्यामध्ये भाजलं खोबरं जर तुम्ही भाजून घेतलं तर त्याच्यातून तेल अगदी पटकन बाहेर येतं. त्याच्यामुळे खोबरं कच्च्या खोबऱ्यापेक्षा खोबरं असं भाजून घ्यायचं, थोडंसं कुटायचं, तेल निघेपर्यंत खोबरं कुटून घ्यायचं. आता बघू शकता खोबऱ्याची अगदी पेस्ट झालेली आहे. आता हीच खोबऱ्याची पेस्ट पूर्ण उखळीला आपण लावून घ्यायची आहे. खोबऱ्यामधलं तेल पूर्ण उखळीला लागेल अशा पद्धतीने आपण ही पेस्ट लावून घेऊया आणि ह्याला आपण असं रात्रभर ठेवायचं आहे. पूर्ण तेल ह्या दगडामध्ये, दगड जर तुमचा उखळीचा चांगला असेल तर उखळीला जास्त कर राहत नाही आहे आणि कचकच अशी लागत नाही आहे. तुम्ही काही जरी कुटायला गेला ना तर चांगल्या दगडाची उखळी बघून घेताना घ्यायची. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की हलक्या दगडाची जर तुम्ही उखळी घेतली तर किती वेळा कुटलं तरी ती आपण जे काही साहित्य कुटतो त्याच्यामध्ये कचकच लागू शकते. दुसऱ्या दिवशी बघू शकता उखळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे. आता वापरण्यायोग्य उखळी आपली तयार झालेली आहे. आणि आपल्याकडे शुभ मानल्या जाणाऱ्या जातं, उखळ किंवा उखळी, चूल ह्या शुभ मानणाऱ्या वस्तू असतात त्या सुरुवातीला वापरण्या अगोदर आपल्याला अशी पूजा करावी लागते. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब